राज्यात या खरीप हंगामात अतिवृष्टीने शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी जो आहे हा शेतकरी डबघाईस आला आहे। नेमकं हाती पीक येईल का अशी शंका जी आहे ही शेतकऱ्याच्या मनात आहे। अशात नेमकं आपल्यासोबत शेतकरी नेते रविकांत तुपकर आहेत। आपण त्यांना विचारूया एकूणच महाराष्ट्राची जी स्थिती आहे या महाराष्ट्राच्या स्थितीला कोटीचं जे पॅकेज आहे हे सरकारनं जाहीर केलं आहे। नेमकं काय सांगाल या संपूर्ण परिस्थितीवर, शेतकऱ्याच्या परिस्थितीवर आणि एकूणच शासकीय मदतीवर? 2200 कोटींचं जे काय पॅकेज जाहीर केलं हे पॅकेज अतिशय तुटपुंज आहे। कारण नुकसान झालं आहे 5 लाखाचं आणि तुम्ही मदत देणार 20,000 रुपये, त्याच्यात आमचं काही भागणार नाही। एखाद्या उद्योगपतीचं नुकसान झालं असतं, व्यापाऱ्यांचं नुकसान झालं असतं तर सरकारने त्या उद्योगपतींसमोर पायघड्या घातल्या असत्या किंबहुना त्यांचं 100% नुकसान भरून दिलं असतं। पण आज जगाचा पोशिंदा गावगाड्यातला सामान्य शेतकरी, सरकारही आम्हाला मारताय आणि दुसऱ्या बाजूला निसर्ग पण आम्हाला मारतोय अशी परिस्थिती आहे। लाखो रुपयांचं नुकसान झालं, 65 लाख हेक्टरच्या वर जमिनींचं नुकसान झालं। शेत जमिनी पूर्ण वाहून गेल्यात, 5-5 वर्ष जमिनी आमच्या आता वहिती होणार नाही अशी परिस्थिती आहे। जनावरं वाहून गेलेत, घरातलं सामान वाहून गेलेलं आहे, पूर्ण संसार आमचा उघड्यावर आलेला आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही या सरकारने दिलेलं पॅकेज हे अतिशय भीक दिल्यासारखी ही मदत आहे असं आमचं स्पष्ट मत आहे। त्यामुळे सरकारनं भरीव स्वरूपाची मदत केली पाहिजे आणि सरकारनं निकष बदलले मदतीचे। पहिले 3 हेक्टरपर्यंतची मर्यादा होती, आता 2 हेक्टरपर्यंतची मर्यादा केली। पहिले प्रति हेक्टर 13,800 रुपये होतं, आता 8,500 रुपये प्रति हेक्टर केलं। 2च हेक्टरची मर्यादा केली। म्हणजे मदत कमीत कमी शेतकऱ्यांना कशी मिळेल अशी व्यवस्था सरकारने या ठिकाणी केलेली आहे। आणि सरकार मुळातच भांडवलदारांच्या बाजूने आहे, उद्योगपतींच्या बाजूने आहे। सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातलं आहे, शेतकऱ्यांची एकजूट नाही किंवा शेतकरी संघटित नाही, याचा गैरफायदा सरकारमधले लोक घेत आहेत। सर्वत्र ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी होते आणि विरोधी पक्षाकडून असेल किंवा विविध शेतकरी नेत्यांकडूनही असं होतं। नेमकं काय सांगाल? ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे। मुख्यमंत्री असं म्हणाले होते की योग्य वेळ आल्यावर आम्ही कर्जमुक्ती करू। मग आता ही योग्य वेळ नाही तर आता कोणती वेळ आहे? अरे आमच्या दृष्टीने वाईट वेळ आहे, पण तुमच्या दृष्टीने योग्य वेळ आहे ना कर्जमाफी करायची। तुम्ही काल दौरे केले, म्हणजे सरकारमधल्या मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर दौरे केले, ते फॉर्मॅलिटी म्हणून केले। पर्यटन केलं की नेमकं लोकांना आधार देण्यासाठी दौरे केले, हा संशोधनाचा विषय आहे। आणि आता पुढे काय 4-8 दिवस लोक हे बोंबलतील आणि पुन्हा सारखं होऊन जाईल सगळी परिस्थिती। आमच्या बाजूनं कोण आहे? आमचं म्हणणं एकच आहे की मुख्यमंत्र्यांनी आत्ता कर्जमुक्ती केली पाहिजे आणि 100% नुकसान भरपाई आम्हाला दिली पाहिजे। हेक्टरची मर्यादा कशाला पाहिजे? आणि पीक विम्याची सुद्धा यांनी काय केलं, 4 ट्रिगर होते, त्यातले 3 ट्रिगर काढून टाकले आणि आता कापणी पश्चात पीक विमा देणार आहे। अहो सोयाबीनची कापणी करायचीच वेळ आता येणार नाही तर तुम्ही पीक विमा कसा देणार आहे? सोयाबीन पूर्ण वाहून गेलं ना शेतातलं, आणि आता जर का पाऊस लागला तर जिथं उरलेलं सोयाबीन आहे ते पण सोंगायची वेळ येणार नाही, म्हणजे कापणी पश्चात प्रयोगच होणार नाही। म्हणजे पीक विमा कंपन्यांचं भलं करण्यासाठी सरकारनं 3 ट्रिगर कॅन्सल करून एकच ट्रिगर केलेलं आहे। म्हणजे विमा कंपन्यांचं कल्याण करण्यासाठी ही पीक विमा योजना आहे। पुढे येत्या 15 दिवसामध्ये दिवाळी आहे आणि शेतकऱ्याची दिवाळी जी आहे ही कशा पद्धतीनं दिसते, तुम्हाला चित्र काय दिसतंय? एकूणच शेतकऱ्यांची दिवाळी, शेतकरी म्हणतात आहे की दिवाळी अंधारात आहे, नेमकं काय परिस्थिती? शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच जाणार आहे। सरकार जरी म्हणत असलं की आम्ही अशी मदत करणार आणि दिवाळीपूर्वी करणार, हे काही करणार नाही। बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी असं यांचं धोरण आहे। फक्त गप्पा मारायच्या, मीडियाचं हेडलाईन मॅनेजमेंट करायचं त्या दिवसापुरतं, बस विषय संपला। प्रत्यक्ष बांधावरच्या शेतकऱ्याला तुम्ही काय मदत करणार आहे किंवा शेतकऱ्याला कशी उभारी देणार आहे याची सुस्पष्टता सरकारमधल्या कोणत्याही नेत्यानं केलेली नाही। आणि दिवाळीपूर्वी तर हे मदत देऊच शकणार नाही, मी तुम्हाला सांगतो। माझं म्हणणं आहे की 2 लाख कोटीचं कर्ज अजून काढा, 9 लाख कोटीचं आता आपल्या राज्यावर आहे। 2 लाख कोटीचं काढणं शेतकऱ्यांसाठी काय फरक पडतो? पण म्हणजे यांना शक्तीपीठ महामार्ग करायला यांच्याकडे पैसे आहेत, जालना नांदेड समृद्धी महामार्ग करायला यांच्याकडे पैसे आहेत, बाकी इतर प्रोजेक्टसाठी यांच्याकडे पैसे आहेत, पण शेतकऱ्याला द्यायची वेळ आली की यांच्याकडे पैसे नसतात। मग जर सरकारच्या तिजोरीवर ताण आहे तर आमदारांचे पगार थांबले का? कलेक्टरचा पगार थांबला का? प्रधान सचिवाचा पगार थांबला का? कोणत्या तहसीलदाराचा पगार थांबला का? आमदारांना यांना म्हणा 5 वर्ष पगार घेऊ नका जर सरकारच्या तिजोरीत अडचण आहे तर। पण सरकारच्या तिजोरीचा ताण फक्त शेतकऱ्यांवर काढायचा, बाकी सगळ्यांचं व्यवस्थित चाललं आहे आणि प्रायोरिटी बाकी सगळ्यांना द्यायची पण शेतकऱ्यांना प्रायोरिटी नाही, असं यांचं धोरण आहे। आणि शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे, तुम्ही लक्षात घ्या। मी मागे पण बोललो, आत्ता पण जबाबदारीनं बोलतोय। नेपाळला जसं मंत्र्यांना तुडू हाणलं तशा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी जर मंत्र्यांना तुडू हाणलं तर नवल वाटायला नको। आणि काल सगळ्या ठिकाणी मंत्र्यांना लोकांनी प्रश्न विचारले, जनता आता बोलायला लागलेली आहे। शेवटचा पर्याय म्हणून एक हमीभाव जो आहे, या हमीभावावर शेतकऱ्यांना विश्वास ठेवावा का? हमीभावच मुळामध्ये कमी आहे, लक्षात घ्या तुम्ही। आता उदाहरणार्थ सोयाबीनच्या प्रति क्विंटलचा उत्पादन खर्च या वर्षीचा 8,000 पर्यंत जातो किंवा किंबहुना जास्त जाणार आहे।
एका क्विंटलचा. पण एका क्विंटलचा खर्च जर 8,000 रुपयापर्यंत जाणार आहे आणि सरकारचा भाव हा जर 5,000 रुपयापर्यंत असणार आहे, तर आम्ही जगायचं कसं? हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी होते. आमचं म्हणणं असं आहे की यावर्षी जवळपास 25 लाख मेट्रिक टन DOC सरकारनं निर्यात केली पाहिजे परदेशामध्ये, म्हणजे आपोआप सोयाबीनचे दर खाजगी बाजारामध्ये वाढतील. ज्याचं सोयाबीन थोडं पावत वाचलं त्याला किमान दराला थोडाफार आधार होईल. DOCची निर्यात करणं आणि तेलावरचं आयात शुल्क वाढवणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि दुर्दैवाने सरकार ते करत नाही. यांनी कापसावरचं आयात शुल्क होतं ते 0 करून टाकलं, म्हणजे बसा कापसाच्या गाठी येणार आणि आपल्या देशातल्या कापसाचे रेट पडणार. यांचं धोरणच मुळामध्ये शेतकऱ्यांना मारायचं, देशोधडीला लावायचं, म्हणजे जेवढ्या जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतील तेवढं त्यांना मोठं बक्षीस मिळेल का जागतिक पातळीवर? कदाचित असं सरकारच्या डोक्यात आहे का, अशी शंका आमच्या मनामध्ये येते. सरकारचं शेतकरी विषयक जे धोरण आहे या धोरणावर प्रश्न उपस्थित करत रविकांत तुपकर यांनी सरकारला जाब विचारला आहे. नेमकं पुढील काळात दिवाळीपर्यंत कशा पद्धतीची शेतकऱ्यांना मदत होतं ते पाहणं मात्र महत्त्वाचं आहे. एकनाथ चौधरी, ABP माझा, वर्धा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.